शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती। पक्षाची बांधणी, आगामी कालखंडामध्ये पक्षाच्या वतीनं राबवण्यात येणारे उपक्रम आणि नांदेड जिल्ह्यातील जनतेला अडीअडचणीत असलेल्या शेतकऱ्याला साथ देणं, लोकांच्या समस्या जाणून घेणं, लोकांच्या समस्येचं निराकरण करणं, या संदर्भामध्ये आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली होती। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना हा प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं देखील नांदेड जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन जिल्ह्यातील शिवसैनिकांमार्फत करण्यात येत आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज जन्मशताब्दी वर्ष, त्याचप्रमाणे वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्तानं कीर्तन सोहळ्याचं आयोजन देखील नांदेड मध्ये केलेलं आहे। याही कार्यक्रमाला सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि आगामी कालखंडामध्ये उपक्रम, जनसेवा यातूनच संघटनात्मक काम पुढे राहील। सर, आपल्या पक्षाचे आमदार खासदार असतील कुठे प्रमाणात मागच्या वेळेस गेले आणि यावेळेस आपली संख्या ही शिंदे गटापेक्षा खूप जास्त होती, ती संख्या आता 3 वर आली। ही पडझड कसं बघता? संघटन बांधणी या अवस्थेत कोण गेलं याची चिंता आम्ही करत नाही। कोण गेलं त्यापेक्षा अधिकचे सक्षम पदाधिकारी तयार करणं, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं भारावलेला शिवसैनिक तयार करणं आणि जोपर्यंत वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनामध्ये आहेत तोपर्यंत नांदेड जिल्ह्यातील शिवसेना कधीच कमी होणार नाही, वाढत जाईल। तमाम शिवसैनिकांना हेच आव्हान आहे की कोण गेलं त्याची चर्चा करण्यापेक्षा आपल्याला आपली संघटना कशी वाढवता येईल यासाठी विचार करणं आणि त्याची कृती करणं हे आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून आमचे सगळे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत। काही दिवसानंतर जिल्हा परिषद निवडणुका आल्यात, त्यामध्ये कशी काय करणार आहे? आम्ही आता सगळ्याच जिल्हा परिषदेतल्या सर्कलच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहोत। ज्या ज्या ठिकाणी आम्ही यश संपादन करू त्या ठिकाणी लढणारच आहोत। ज्या ठिकाणी आमची ताकद कमी आहे तेथील पदाधिकाऱ्यांना ताकद देऊन त्या ठिकाणी कसे सक्षम उमेदवार उभे करता येईल यासाठी आमचा विचार विनिमय चालू आहे। आज अण्णाभाऊसाठी जयंती आहे, आमदार चळवळीचं योगदान आहे आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांचं कामगारांसाठी योगदान होतं। शिवसेना ही कार्यकर्त्यांसाठी, कामगारांसाठी तयार झाली, सत्तेसाठी नाही, कसं बघताय? अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीतून लोकचेतना पेटवली। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कुंचल्यातून प्रेरणा दिली आणि त्याच धर्तीवरती आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे। मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। त्यांचे विचार, त्यांचे शाहिरी विचार, त्यांच्या डफावरची थाप ही शिवसैनिकांच्या मनामध्ये कडाडल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसैनिक द्वेषानं पुन्हा एकदा जन आंदोलन उभं करील, शिवसेना उभी करण्यासाठी मदत करेल।